नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजचा व्हिडिओ खास आपल्या निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जसे की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धपकाळ यांसारख्या योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना असे आणखी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना उपयुक्त ठरणारा हा व्हिडिओ असणार आहे। खूप सारे लाभार्थी प्रतीक्षित आहेत की हा डिसेंबरचा हप्ता कधी येणार, पैसे मिळतील की नाही। तर आज मी तुम्हाला या प्रश्नांची दिलासादायक माहिती देणार आहे। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण यासारख्या आणखी महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। तसेच आपण शी उपयुक्त माहिती इतरांनाही नक्की शेअर करा, कारण तुमच्यामुळे इतरांनाही याचा फायदा होईल। तर मित्रांनो, आपण पाहिले असता आपल्याला मागील महिन्याचा हप्ता देखील उशिराच भेटलेला होता। त्यावेळी पण हीच अवस्था लाभार्थ्यांपुढे होती आणि शेवटी पाहता 20 नोव्हेंबर पासून सावकाश सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे हप्ते येण्यास सुरुवात झाली। अशाच प्रकारे हाही असणार आहे। कोणाचेही हप्ते बंद किंवा थांबलेले नाहीत। याचाच अनुभव घेऊन आपण पाहू शकतो की डिसेंबरचा हप्ता देखील जमा होईल। तसेच आणखी काही असेही लाभार्थी आहेत की नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाही। अशा लाभार्थ्यांना डिसेंबरच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित येणार आहे। अर्थात एकाच महिन्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही असतील 1,500 रुपये प्रमाणे असे 3,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। तसेच यापुढील माहिती देखील लक्षपूर्वक पहा। ही माहिती दिव्यांग मानवासाठी एक महत्त्वाची असणार आहे। ज्याही दिव्यांग लाभार्थ्याने आपले स्वतःची UDID आणि आधार कार्ड असे हे 2 कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अपडेट करून घेतलेली आहेत आणि दिलेली आहेत, कागदपत्रे व्यवस्थित लिंक देखील झालेले आहेत, अशा दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील वाढीव अनुदान मिळणार आहे। जसे आपण मागील व्हिडिओमध्ये तशी माहिती बघितलेली आहे। अशा अनेक तहसील कार्यालयामधून अपडेटची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि KYC पूर्ण झालेली माहिती शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे। अर्थात ज्याही लाभार्थ्यांनी अपडेट केलेले आहेत त्यांना कोणतेच अडचण येणार नाही। पण असे काही दिव्यांग बांधव आहेत, UDID कार्ड, आधार कार्ड असे 2च कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी अपडेट केलेली नसतील तर त्यांच्या पुढे असे अडचण निर्माण होईल। काही दिव्यांग बांधव हे 40% जास्त अपंग आहेत किंवा 40% आहेत, सर्व निकषामध्ये देखील ते पात्र आहेत, तरी देखील अशा लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही। कारण जोपर्यंत असे लाभार्थी UDID आणि आधार कार्ड तहसील कार्यालयामध्ये जाऊन जोपर्यंत लिंक करणार नाही तोपर्यंत त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये अशा हप्ते हे जमा होणार नाहीत। म्हणून अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया अर्थात तहसील कार्यालयामध्ये हे डॉक्युमेंट देऊन अपडेट करून घ्यावे। आता राहिला मित्रांनो डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल, तर डिसेंबरचा हप्ता GR आल्यानंतर लवकरच 3-4 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हा हप्ता जमा होतो। कारण मित्रांनो, तहसील कार्यालयामधून कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळालेली आहे की येत्या 2-3 दिवसांमध्ये GR निर्गमित होईल शासनाकडून। जवळपास शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये पैसे देखील जमा होतील। तर अशा काही लाभार्थ्यांना वाटत असेल GR कधी येईल, पैसे कधी मिळेल, तर मित्रांनो निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तसेच निकाल देखील जाहीर झाले असता GR लगेच निर्गमित होईल। त्याच्यानंतर 25, 26 किंवा 27 अशा शेवटच्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे। आणि ज्यांनाही अजूनपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशांना देखील नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही एकत्रितपणे 2 हप्ते त्यांना एका महिन्यामध्येच म्हणजेच डिसेंबरमध्ये त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होतील। तर अशी महत्त्वाची दिलासादायक माहिती होती संजय गांधी निराधार योजना। तर सर्व निराधार योजनेबाबत जे काही लाभार्थी लाभ घेतात अशा सर्वांसाठी महत्त्वाची माहिती होती। अशा सर्व बांधवांपर्यंत आपण ही माहिती अवश्य शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। त्यासाठी नक्की चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। या संदर्भामध्ये तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट देखील करून नक्की विचारा। तुमच्या प्रश्नांची उत्तरे या चॅनलवरती नक्की देण्यात येतील। चला तर भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।